टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राजकारणात मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून ज्यांची गणना झाली असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्या समवेत आहेत। दादा, ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये हल्ला झालाय, देशावर मोठं संकट कोसळलंय, मात्र दुसरीकडे पाकच्या पोकळ धमक्या सुरूच आहेत। नरेंद्रजी मोदी पंतप्रधान जे आहेत, कशा पद्धतीने यावर तोडगा काढतील आणि काय ठोस धोरण समोर येईल? तोडगा निघालेला आहे आणि मोदी साहेबांनी त्याच्यावर ॲक्शन प्लॅन केलेला आहे। देशाला लवकरच ज्या पद्धतीने निष्पाप लोकांचा बळी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी घेतला, दहशतवाद्यांचे तळ जमिनीसह उद्ध्वस्त केल्याशिवाय भारत शांत बसणार नाही। आणि कणखर नेतृत्व आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे। जगाला आम्ही दाखवून देऊ की कशा पद्धतीने भारताने त्याचा बदला घेतला। ज्या पद्धतीनं संजय राऊत देखील पत्रकार परिषद घेऊन सातत्यानं म्हणतायत की एकीकडे देशावर हे संकट असताना मुंबई दौरे वगैरे पंतप्रधान करतायत। देशावरचं संकट निस्तरायला पंतप्रधानांचे खांदे मजबूत आहेत। अनेक या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित भाई असतील, रक्षा मंत्री असतील, हे मजबूत आहेत आणि पंतप्रधानची दिशा, धोरणं आणि पुढची विजिबिलिटी ज्याला म्हणतात ती मजबूत आहे। देश पण चालला पाहिजे, देश वाढलाही पाहिजे, प्रगती झाली पाहिजे आणि शत्रूचा बंदोबस्त पण झाला पाहिजे, अशी छत्रपती शिवरायांप्रमाणे त्यांच्या नीती हे पंतप्रधान असताना आम्हाला दिसत आहेत। निश्चितपणे संजय राऊत जे बोलत आहेत ते त्यांच्या मानसिक अडचणीमुळे ते बोलतात असं माझं मत झालं। ज्या पद्धतीनं राजकीय धुमाकूळ मागच्या महिन्याभरापासून चालू आहे की 2 ठाकरे एकत्रित येणार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे खऱ्या अर्थानं सत्यात उतरेल ही युती? कल्पना नाही आहे, कारण दोघांची विचारसरणी, दोन्ही ठाकरे बंधूंची विचारसरणी वेगळी आहे आणि एक ठाकरे सध्या हे काँग्रेसच्या अंमलामध्ये चालतात, तेव्हा काय होईल सांगता येत नाही। दुसरे ठाकरे भाजपच नाही, दुसरे ठाकरे स्वतंत्र आहेत। बर, ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंचं कुटुंबीय एकत्रित आले पाहिजे असं म्हटलं जातंय, दुसरीकडे शरद पवार, अजित पवार हे देखील 2 डगरीवर, एक कुटुंब जरी एक असले तरी 2 डगरीवर आहेत। वाटतंय भविष्यात असं काय एकत्रित येतील? राजकारणासाठी कुटुंबात कुठल्याच भांडं लागू नये आणि कुटुंबीय म्हणून एक विचार भिन्न असले तरी कुटुंबीय म्हणून एक राहणं हे चांगलं आहे असं मला तर वाटतंय। आज पर्यटन महोत्सवाला जे आहेत ते अजितदादांनी दांडी मारली आहे, यावरून चर्चेला उदाहरण आलंय की महायुतीमध्ये नाराजी नाट्य आहे। कुठंतरी महायुतीचं सारखंच चालू असतंय, काय नेमकं धोरण काय आहे यापुढे? टिकेल महायुती? महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात। ज्या पद्धतीने शिंदेसाहेब गावी गेले तर म्हणतात नाराज आहेत, आज अजितदादा त्या ठिकाणी उपस्थित नसले तरी नाराज आहेत। मला वाटते हा तुमचा प्राईम टाईमचा पत्रकारांचा विषय आहे की जेणेकरून लोकांनी या कांड्या बघाव्यात, याच्यापेक्षा दुसरं काय। ज्या पद्धतीनं मंत्री जयकुमार गोरे यांच्या संदर्भात जे मागच्या 1.5-2 महिन्यापासून प्रकरण गाजत होतं महिलेच्या संदर्भातलं, त्या प्रकरणाच्या संदर्भातच रामराजे नाईक निंबाळकरांना पोलिसांचं समन्स आलंय, ऑडिओ क्लिप देखील बाहेर आले। नेमकं हे प्रकरण आणि रामराजे नेमकी भूमिका काय वाटते ना, आपली भूमिका या संदर्भात काय? त्या क्लिपमध्ये जर आपण ऐकलं तर त्या क्लिपमध्ये ती महिला रामराजेंशी बोलताना म्हणते तुम्ही एकमेव माझा आधार आहे। याच्यावरूनच सगळं सत्य होते की कोणी जयकुमार गोरेंची बदनामीचं प्रकरण कोणी शिजवलं, कोणी वाढवलं आणि मंत्रीपद जयकुमार गोरेंचं काढण्यासाठी कोणी कट केला, हे मला काय वेगळं काय सांगायची गरज नाही। यामागे रामराजेच आहेत असं ठोसपणे म्हणायचं आपल्याला? असं तर ती महिलाच सांगते। बरं, आपल्याला काय वाटतंय? हे त्यांच्याशिवाय दुसरं कोण असूच शकत नाही या प्रकरणात। ह्या एवढ्या कूट बुद्धीमध्ये एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं। आज जयकुमार गोरे साहेबांच्या कुटुंबात त्यांची मुलगीसुद्धा 20-22 वर्षाची मुलगी आहे। अशा प्रकरणात वडिलांच्या प्रतिमा डागळल्यानंतर कुटुंबात जाण्यासाठी सुद्धा माणूस धजवत नाही, तरीसुद्धा जयकुमार गोरे त्याच्यामध्ये निष्कलंक असल्यामुळं त्या ठिकाणी जिद्दीने उभं राहिले। पोलिसांनी त्याचा चांगला तपास केला आणि याआधीच कोर्टाने त्याच्यामध्ये जयकुमार गोरे हे निरपराध आहेत अशा पद्धतीचा निकालही दिलेला आहे। हे आता केवळ राजकीय एक षडयंत्र होतं, ते मोडण्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चांगलं काम केलं आणि गोरे साहेब एखाद्या हिऱ्याप्रमाणे त्या ठिकाणी तेजाने बाहेर आले. जयकुमार गोरे असतील किंवा आपण असताल, एक जिल्ह्यावर तगडी 2 जणांची टीम पाठवून दिली. कुठं मोहिते पाटलांना सातत्याने शह देण्यासाठी ही फडणवीसांचा डाव म्हणायचं. कोण मोहिते? जे आपण आपल्या सोबतीलाच खासदार केलं, आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून उभा होते, विजयी झाले. त्यांची तुलना आज करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. आणि राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरे साहेबांकडे नुसते सोलापूर जिल्ह्याचे नाही तर राज्याचं सगळ्यात महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे ग्रामीण विकास दिलेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्याचा एकंदरच विकास करण्याची जबाबदारी आदरणीय देवेंद्रजींनी गोरे साहेबांकडे दिलेली आहे. असं कोणाला टार्गेट करून कोणासाठी कोणाची नेमणूक होत नसते. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मंत्री जयकुमार गोरे यांना बदनामी करण्याचं षडयंत्र जे आहे ते रामराजे नाईक निंबाळकर यांचंच असल्याची ठोस प्रतिक्रिया जी आहे ती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली आहे. आणि ज्या पद्धतीनं पाकला धडा शिकवण्याचं कणखर नेतृत्व जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कृतीतून दाखवून देतील अशी जी भूमिका जी आहे ते TV9शी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, सोलापूर.